हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमची तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये। आज आपण करणार आहोत काळ्या चण्यांची भाजी, ती पण ढाबा स्टाईल। चला तर मग करूया। काळे चणे हेल्थसाठी खूप छान असतात। मी रात्रभर हरभरे भिजत ठेवले होते। तुम्ही तुमच्या गरजेनुसार हरभरे घ्यायचे आहेत। एका कुकरमध्ये पाणी घेऊन 2 कप पाणी घेऊन त्यामध्ये 1 चमचा मीठ टाकून गॅस चालू करून आपल्याला हरभरे उकडून घ्यायचे आहेत। चवीला खूप छान लागतात, हेल्थसाठी देखील चांगले असतात, त्यामुळे हरभऱ्याची भाजी जरूर करून बघा। आता मी कुकरच्या 3 शिट्ट्या घेणार आहे। पहिले 3 शिट्ट्या घेतल्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आहे आपल्याला आणि 15 मिनिटे अजून हरभरे शिजवायचे। छान शिजले जातात। इकडे 2 लसणाच्या कांड्या घेऊन 2 चमचे 2 इंच आलं घेतलं आहे, ते एकत्रितपणे मी ठेचून घेणार आहे। थोडी जाडसरच भरड करणार आहे त्याची। 2 कांदे घेतले आहेत, कांदे देखील आपल्याला बारीक चिरून घ्यायचे आहेत। ही भाजीसाठी पूर्वतयारी करून घेऊया आपण। कांदा मी चॉपरमध्ये बारीक करून घेते, छान बारीक होतो म्हणून, वेळ देखील वाचतो आपला। तुमच्याकडे चॉपर नसल्यास तुम्ही चाकूने देखील करू शकतात, अगदी झटपट होतो। आता सगळा कांदा साईडला काढून घेऊया आपण। ही भाजी करायला सोपी, चवीला देखील अप्रतिम लागते। हाय प्रोटीन असतो हरभऱ्यामध्ये। तुम्ही ह्या पद्धतीने करून बघा, तुम्हाला खूपच आवडेल। माझी रेसिपीज आवडल्यास मला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। मी यूट्यूबवर नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची अत्यंत गरज आहे। आता एका छोट्या वाटीत आपण मसाले काढून घ्या। मी अर्धा चमचा हळद, 2 चमचे धना पावडर, 1.5 चमचा काळा मसाला, 1 चमचा लाल तिखट यांची एकत्रित पाणी घालून आपल्याला पेस्ट बनवायची आहे। असे केल्याने मसाले छान फुलतात, जळत देखील नाही तेलामध्ये। 1 चमचा काश्मीरी लाल तिखट रंग येण्यासाठी भाजीला, तुमच्याकडे नसल्यास स्किप करू शकतात। थोडी पाणी टाकून आपण याची पेस्ट करून घेऊया छान। आता मी 1 टोमॅटो घेतला आहे। टोमॅटो देखील रफली चॉप करायचा आहे आपल्याला, कारण की तो मिक्सरमध्ये फिरवायचा आहे। इकडे कुकरच्या 3 शिट्ट्या होऊन 15 मिनिटे देखील शिजला गेले। हरभरे शिजले की बघूया आता आपण। चवीला खूप छान बनतात, त्यामुळे मस्ट ट्राय रेसिपी आहे, करून बघा। कशी झाली कमेंट करून नक्की सांगा। हरभरा देखील छान शिजला आहे आपला। आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये त्यातले थोडे हरभरे काढून घेऊया। अगदी 2 पळी घेतले आहेत मी, आणि त्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे मिक्सरच्या भांड्यात। याची पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला। असे केल्याने भाजीला छान थिकनेस येतो, चव देखील छान येते। आता एका कढईत 2 चमचे तेल घेतलं आहे मी। तेल गरम झाल्यावर 1 चमचा राई टाकायचं, 1 चमचा जिरे, 2-3 तेजपत्त्याची पाने। इथे मी खडा मसाला वापरत नाही, कारण की ऑलरेडी काळा मसाला वापरला आहे। आणि तेल गरम झाल्यावर त्यामध्ये कांदा टाकायचा आहे आपल्याला सगळा। कांदा लवकर परतण्यासाठी 1 चमचा मीठ टाका। मीठ बेताने टाकायचं आहे, कारण की आपण हरभरे शिजवताना देखील मीठ वापरलं आहे, एक लक्षात असू द्या। कांदा थोडा गुलाबी झाला की त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे आपल्याला। इथे तुम्ही आले आणि लसूण किसून देखील घेऊ शकतात। आता आपण भिजवलेले सगळे मसाले कांद्यात टाकायचे आहेत आणि छान तेल येईपर्यंत परतायचं आहे सारण। या प्रकारे भाजी करून बघा, खूप छान बनते। आता आपण टोमॅटो आणि हरभरे एकत्रित पेस्ट करून घेतली होती, थोडे हरभरे काढून ते देखील मसाल्यात छान परतून घ्यायचं आहे। ही भाजी आपण भात, चपाती, भाकरी कशाबरोबरही खाऊ शकतो। तर मसाले आपण थोडे झाकण ठेवून परतूया तेल सुटेपर्यंत। बघा किती छान तेल सुटलंय, वास तर खूप छान येतोय घरामध्ये। आता त्या मिक्सरच्या भांड्यात आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे, म्हणजे मिक्सरचं भांडं स्वच्छ देखील होईल, मसाले सगळे निघून येतील। आणि पाणी टाकून हा मसाला शिजवायचा आहे। आता शिजवलेले हरभरे टाकूया आपण। एकत्रित मिक्स करून घ्या आणि झाकण ठेवून आपल्याला 10 ते 12 मिनिट शिजवायचं आहे। मध्ये मध्ये बघत राहायचं। छान भाजी शिजली आहे आपली, ऑलरेडी हरभरे शिजले आहेत, थिकनेस देखील छान आला आहे।
पुन्हा झाकण ठेवून 5 मिनिटं वाफ काढून घेऊया. आता याची फोडणी तयार करून घेऊया आपण. फोडणी केल्याने खूप छान टेस्ट येते. मी एका तव्यावर 1.5 चमचा तूप घेतलं आहे गावठी. आणि तुपामध्ये आपल्याला हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत. हिरवी मिरचीला थोडामध्ये कट दिला आहे आणि 1 चमचा लाल काश्मीरी तिखट. असे केल्याने भाजीला वेगळी टेस्ट येते. टेक्स्चर देखील भाजीचं छान होतं, म्हणजे ती ढाबा स्टाईल वाटेल. चवीला देखील अप्रतिम लागते तूप टाकल्याने. वरून तुपाची फोडणी घातल्याने रंग देखील सुरेख येतो. तर आपली भाजी रेडी झाली आहे. बारीक कोथिंबीर चिरून स्वच्छ धुवून टाकायची आहे भाजीमध्ये. आता सर्व करूया आपण गरमागरम काळ्या चण्यांची भाजी. मी ती सकाळी पराठा केला होता, त्या पराठ्याबरोबर सर्व करणार आहे. पराठा देखील आपल्या शॉर्टमध्ये मी व्हिडिओ टाकला आहे. पराठा कसा बनवला आहे बघा. आलं ना मंडळी तोंडाला पाणी. रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद. सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.